सगळीकडेच आज नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातही आजपासून नवरात्रोत्सव सुरू झालाय। त्यानंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली। नवरात्रीच्या काळात महालक्ष्मी मंदिरात संपूर्ण राज्यासह परराज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी इथे येत असतात। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे। आजपासून सलग 9 दिवस मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची वेगवेगळ्या रूपात पूजाही बांधली जाते। आणि एकूणच आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करूया आणि माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, बघतोय आपण की कोल्हापुराच्या महालक्ष्मीला खूप मोठ्या प्रमाणात सजवण्यात आलेले आहे। भक्तिमय वातावरण सध्या कोल्हापुरात बघायला मिळते महालक्ष्मीचं मंदिर परिसरात। एकूणच सध्या तिथलं वातावरण काय आहे, काय सांगाल? मधुर, आपण बघतो की सकाळी 9 वाजल्यापासून महालक्ष्मी मंदिरात मोठी गर्दी झालेली आहे। हे जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर देशातल्या परराज्यातून आलेले जे भाविक आहेत ते सकाळपासूनच महालक्ष्मीच्या दर्शनाला आलेले आहेत। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये महालक्ष्मीचं दर्शन घेणं हे एक वेगळं महत्त्व आहे। त्या दृष्टीनंच हे सगळे भक्त दाखल होताना दिसत आहेत। आता संख्या जरी कमी दिसली असली तरी आपण बघतो की पलीकडे जे मुख्य दर्शन रांग आहे तिकडे प्रचंड मोठी अशी रांग लागलेली आहे। ही माझ्या उजव्याकडे जी रांग आहे ती मुखदर्शनाची रांग आहे। आता सलग 9 दिवस महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये अशाच प्रकारचा उत्साह हा सगळ्या भक्तांचा पाहायला मिळणार आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात महालक्ष्मीची 9 विविध रूपं सगळ्या भक्तांना पाहायला मिळतात, कारण प्रत्येक दिवशी देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधली जाते आणि ही पूजा पाहण्यासाठी अनेक भक्त 9 दिवस कोल्हापुरात ठाण म्हणून असतात। एकूणच बघतो की 3.5 शक्तिपीठापैकी महत्त्वाचं पीठ असणारे हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि त्याचमुळं नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं भाविक दाखल होतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे, कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। त्याचबरोबर CCTVची नजर सुद्धा आहे या सगळ्या परिसरामध्ये। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे। मधुरा, नक्कीच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि अर्थातच भक्तांना आपल्या महालक्ष्मीचं दर्शन घेता यावं यासाठी खूप छान पद्धतीने महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आणि खूप छान पद्धतीने इथे महालक्ष्मीचे पूजा अर्चा केली जाते। अर्थातच भक्तिमय असं वातावरण आपण बघू शकतो। आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे, कसं वातावरण आपण बघू शकतो आणि त्याचबरोबर किती भाविक आज दिवसभरात येऊ शकतात? मधुर, आपण बघतो की सकाळी 9 वाजता सुरू झालेला आहेत। साधारण दिवसाला 1 लाख ते 1.5 लाख भक्त भाविक या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत। अशाच पद्धतीची रांग असते। ही रांग आता मंदिराच्या आवारामध्ये आहे। सायंकाळ नंतर मात्र ही रांग जी आहे ती मंदिराच्या बाहेर जाईल आणि त्याच्यानंतर जवळपास महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 तास भक्तांना रांगेमध्ये राहावं लागतं। VIP मार्ग पूर्णपणे बंद केलेले आहेत। VIP दर्शन कोणाला दिलं जात नाही, कारण सुप्रीम कोर्टाचे तसे आदेश आहेत आणि त्याचमुळे आपण बघतो की महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सर्वांना महालक्ष्मीचं दर्शन मिळेल, पण सगळ्यांनी लाईनमध्ये राहूनच ते दर्शन घेतलं पाहिजे, अशा प्रकारचा एक प्रघात आहे। एकूणच बघतो की या सगळ्या परिसरामध्ये एक वेगळं महत्त्व आहे, कारण महालक्ष्मीच्या या सगळ्या मंदिर परिसराला एक धार्मिक महत्त्व आहे। त्याचमुळं गरुड मंडप असेल किंवा मंदिराच्या परिसरामध्ये 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतात, भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात आणि भक्तांना इथं आल्यानंतर भक्तिमय वातावरणात भिजून जायला किंवा त्याच्यामध्ये रमून जायला एक वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जातं। भक्तांना पाण्याची सोय करून देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर इतर सोयी सुद्धा करून दिलेल्या आहेत। लॉकरची सोय करून दिलेली आहे। 9 दिवसात कुठल्या प्रकारची भक्तांना अडचण होऊ नये याची पूर्ण दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे। अर्थातच महालक्ष्मी मंदिरातर्फे या वेगवेगळ्या सोयींची आणि सुविधांची सुविधा तिकडे आहेच, पण त्याचबरोबर आपण बघतोय की भक्तीचा जागर तिथे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। धन्यवाद प्रताप या संपूर्ण माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल। आता पुढल्या बातमीकडे। देवीच्या 3.5 पीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे। रेणुकादेवी मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली आणि रेणुकादेवी विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष नांदेडचे मुख्य जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या
यांची घटस्थापने दरम्यान उपस्थिती होती। मुख्य पुजारी भवानीदास भोपी यांनी पूजा अर्चा करून घटस्थापना केली। यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी घटस्थापनेच्या 5व्या दिवशी देवीला संपूर्ण दागिने घातले जायचे। यावर्षी मात्र पूर्ण नवरात्र महोत्सवात देवीला पुरातन दागिने घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय। माहूर गडावर नवरात्र उत्सवात देशभरातून भाविक येत असतात। 9 दिवस इथे मोठी यात्राही भरते। यात्रेनिमित्त प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे। चोख पोलीस बंदोबस्तही इथे ठेवण्यात आला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।